सरा मंडळी हे आमचं संदप गाव आहे आणि संदप गावामध्ये इडली फॅक्टरी म्हणून आहे. यांची इडली रसमलाई आली आपल्याला कावेरी स्वीट्समधून. आपण रसमलाई घेतली आहे. हा नाश्ता आहे ना मंडळी, तुम्हाला असं वाटत असेल की खूप महाग आहे, पण हा महाग नाही नाश्ता. थार बघा ना 4x4 कसली वाटते. वरती ना मला अक्षरशः टेम्पो उलटा चढवायला लागायचा. म्हणजे खेळून घामाघूम झालोय आणि तुम्हाला ना सुंदर नजारा दाखवतोय. एक नंबर नजारा आहे बघा. चला, इलेक्शन बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्याच वॉर्डांमध्ये बिनविरोध इलेक्शन. आमचा वैभव पाटील दादा ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. आमचा वैभव पाटील दादा कल्याण शहरात फेमस झाला. सरा मंडळी हे आमचं संदप गाव आहे आणि संदप गावामध्ये इडली फॅक्टरी म्हणून आहे. यांचे इडली वगैरे आणि मेंदोवडा वगैरे छान असतो. चला, इडली फॅक्टरीमधून इडली मेंदोवडा खाऊया. पॅकिंग खूप सुंदर असते. वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या असतात. जवळजवळ 3 प्रकारच्या चटण्या, सांबार, इडली, मेंदोवडा वगैरे सगळं असतं. बघा, इडली फॅक्टरीचा बॅनर लागलेला आहे. इडलीची टेस्ट वगैरे, मेंदोवड्याची टेस्ट वगैरे खूप छान असते आणि चटणीसुद्धा खूप छान असते. हे आमच्या संदप रोडला पाण्याची टाकी आहे ना, ही बघा, ही पाणी टाकी, याच्या समोरच ते शॉप आहे. तर नक्की विजिट करा तुम्ही. रसमलाई आली आपल्याला कावेरी स्वीट्समधून. आपण रसमलाई घेतली आहे आणि निघालो. हा मानकडा सर्कल लेफ्ट मारून जाऊया आपण डोंबिवलीच्या दिशेने. चला तर मंडळी, हा नाश्ता आहे ना मंडळी, तुम्हाला असं वाटत असेल की खूप महाग आहे, पण हा महाग नाही नाश्ता. फक्त आणि फक्त 60 रुपयाचा नाश्ता आहे. 60 रुपयामध्ये एवढं काय मिळतं बघा. तर नक्की आमच्या संदप गावातल्या इडली फॅक्टरीला व्हिजिट करा आणि तुम्हीसुद्धा या नाश्त्याचा आस्वाद घ्या. कारण खूप असं पॅकिंग वगैरे त्यांची पूर्ण बॉक्स, प्रिंटिंग वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. सो नक्की विजिट करा इडली फॅक्टरीला. चला, काटेईच्या ब्रिजच्या इथे आलो. हा एका ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळं डायव्हर्जन दिला आहे. हा जुना ब्रिज आहे, यायचा मार्ग होता आणि हा नवीन ब्रिज आहे काटेईचा. सो त्याच्यामुळे ट्रॅफिक भरपूरच कमी झालेली आहे. हा जर ब्रिज चालू झाला या साईडचा जो काम चालू आहे, तर मग अजूनच फास्ट होईल प्रवास. सो लवकरच. थार बघा ना 4x4 कसली वाटते. पहिला हा रोड एकदम खतरनाक होता आणि ह्या रोडमध्ये ना मी टेम्पो ज्यावेळी चालवत होतो 2009, 10, 11ची गोष्ट, त्यावेळी भाडं जर घेऊन मी या साईडला जाणार असेल वाशी, तुर्भे मार्केटला, तर ह्या चढणीवरती ना मला अक्षरशः टेम्पो उलटा चढवायला लागायचा. म्हणजे बॅक साईडनं तोंड समोर आणि वरती रिटर्न, असा रिटर्न टेम्पो मी ह्याच्यातून चढवायचो. एवढी खतरनाक उधवण होती. आता थोडी लय कमी झाली ती, नाही तर लय पहिला खतरनाक होती उधवणी. पहिला 3 व्हीलर ॲपे टेम्पो चालायचं ना, त्यावेळीची गोष्ट आहे ही. आणि टेम्पो माल 1-1.5 टन गाडीमध्ये भरलेला असायचा. त्यामुळे काय व्हायचं, तो टेम्पोवरती लोड यायचा. सरळ तोंडाने टेम्पो चढतच नव्हता. मग टेम्पो रिव्हर्स करायचा, तोंड त्या साईडला आणि रिव्हर्सला चढवायचा. एवढी खतरनाक हे होती उधवंती. मजा होती टेम्पोवरची लाईफला. पण तेव्हा रस्ता पण छोटा होता, आता रस्ता भरपूर मोठा झालेला आहे. गाड्या पण तेवढेच चालतात.
लागल्या लागल्या समजलं मी तू बोललो बॅटचं येईल म्हणून. तोंडावून आला जाम स्पीडला आलता बॉल. कॅच आहे कॅच आहे. आवडी नक्की दिली ना आपण आलो. सावकाश टाकायचा बोल घाई नाही करायची मजा बरोबर पडतो बोल. साला बघ किती झालं तुझं बाकी भाऊ तुझे भाऊ खेळून घामाघूम झालोय आणि तुम्हाला ना सुंदर नजारा दाखवतो. एक नंबर नजारा आहे बघा. हो 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 कसं आहे दृश्य कसं आहे ते सांगा नक्की कमेंट करा या दृश्यासाठी. चला क्रिकेट खेळून झालेलं आहे. पुन्हा आपल्या कामाकडे लागूया कारण काम इज इम्पॉर्टंट. आणि चालू शॉपला जाऊन पहिला आपल्याला पिसोलीला जायचं केक द्यायला. सो पहिला पिसोलीला जाऊया जरा केक द्यायला. चला इलेक्शनबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्याच वॉर्डांमध्ये बिनविरोध इलेक्शनं झालेली आहेत, निवडणुका झालेल्या आहेत. काही वॉर्डांमध्ये फक्त इलेक्शन होणं बाकी आहे. सो तेही लवकरात लवकर होईल. चला आमच्या वॉर्डाच्या उमेदवार रवीना वहिनी आमच्या त्या निवडून आलेल्या आहेत तर त्यांना शुभेच्छा. चला पिसोलीचे केक घेतले आणि निघालो पिसोलीला. अर्जसुद्धा केक आहे त्याच्यामध्ये. सो चला पिसोलीला केक देऊया. चला केक सोडायला शंकेश्वरला जाऊ. आणि ट्रॉफिक बघा ना रोजची असते स्टार कॉलनीला भयानक ट्रॉफिक होते. आणि त्यानंतर जे रिक्षावाले घर करतात ना त्या आउट साईडनं एकदम डेंजर असते. फुल ट्रॉफिक होते हल्ली. चला घरी आलो आहे. आजचा ब्लॉग इथेच एंड करू. आज सगळे दुकानचे केकसुद्धा दिले आपण. त्यानंतर घनसोलीला गेलो. इडली फॅक्टरीमधली इडली खाल्ली आणि बाकी सगळ्या गोष्टी केल्या. तर या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.